नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. तर मैत्रिणींनो, कुलदेवी किंवा कुलदेव यांची सेवा आपण का करायची? तर आपल्या कुळाचं, संपूर्ण कुळाचं, कुटुंबाचं रक्षण करणारी ती देवता असते. त्याच्यामुळे आपल्याला कुलदेवतांची सेवा केलीच पाहिजे. तर आणि आपण ते कुळाचार असतात, कुळधर्म असतात आणि ते आपण जर केले नाही तर आपल्या पुढच्या पिढीला ते कसे कळणार? त्याच्यामुळे आपणही करायचे आणि पुढच्या पिढीलाही ते शिकवायचे. तर त्याच्यामध्ये आपण 5 गोष्टी ह्या कुलदेवतेला खुश करण्यासाठी ह्या केल्याच पाहिजेत. तर त्या कोणत्या? तर कुलदेवतेचा टाक किंवा फोटो किंवा मूर्ती ह्या तिन्हीपैकी एक वस्तू तरी आपल्या देवघरात ही असलीच पाहिजे. आणि फक्त असून चालत नाही, तर त्याची रोज दैनंदिन पंचोपचारे पूजा केली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे रोज घरामध्ये कमीत कमी 108 वेळा म्हणजे एक माळ तरी कुलदेवतेचा जप हा झाला पाहिजे. आता तुम्हाला कुलदेवता माहीत नसेल तर ओम नमो श्री कुलदेवताभ्यो नमः एवढं म्हटलं तरी चालेल. किंवा तुमची कुलदेवता तुळजाभवानी आई असेल तर ओम नमो श्री कुलस्वामिनी आई तुळजाभवानी माता नमो नमः असं म्हटलं तरी 108 वेळा चालेल. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे आपण घरातल्या प्रत्येकाने, सगळ्यांनी मिळून, पूर्ण म्हणजे आपलं जे कुटुंब असतं त्यांनी मिळून वर्षातून एकदा वर्षातून एकदा आपण कुलदेवतेच्या दर्शनाला गेलं पाहिजे. कोणाची कुलदेवता असते, कोणाची कुलदेव असतो म्हणजे ज्योतिबा वगैरे, खंडोबा, तर त्यांना आपण गेलं पाहिजे सहकुटुंब आणि त्यांचा अभिषेक, त्यांची खणा नारळाने ओटी, साडी चोळी, त्यांचा मान त्यांना दिला पाहिजे आपण. हे सगळं केल्यानंतर आपण जाताना आपल्या घरातून वस्तू म्हणजे आपण काय करतो, तिथे जातो आणि तिथलेच पेढे किंवा नैवेद्य घेऊन देवीला दाखवतो. पण जर घरातून आपण आपल्या कणकेच्या 11 पुऱ्या आणि त्याच्यावर काहीतरी गोडाचा पदार्थ हा करून जर घेऊन गेलो आणि तो नैवेद्य देवीला दाखवला तर देवी इतकी खुश होते की माझ्या लेकरानं माझ्यासाठी स्वतः बनवून आणले काहीतरी. त्याच्यामुळे ती खूप खुश होते. त्याच्यामुळे एवढ्या सेवा तरी तुम्ही नक्कीच करा. कुलदेवता माता आपल्यावर प्रसन्न राहील आणि आपल्या कुळाचे नक्कीच रक्षण करेल.